आपली ही लुसी म्हणजेच ब्लॅक जर्मन शेपर्ड. जास्त जीव तिचा कोमलवर. रात्री तळमळ करायला लागली. रात्री 2 वाजता दरवाजा उघडला मी की घरात लगेच आली कोमलचं तोंड चाटायला लागली. लक्षातच आलं नाही काय आहे. पण सकाळी जेव्हा त्यापाशी एकदम पिल्लू दिसलं तेव्हा कळालं की ती तळमळ करू आली, कोमलला मदत मागू लागली. मी पिल्लू झालं म्हणून जवळ गेलं, मला गुरकली. पण कोमलला बोलवून घेतलं. कोमलला लगेच ना ॲडजस्ट केलं. कोमलला चावना गुरकना. मग कोमलने तिला मदत केली कारण की ती पहिला रो आहे. तिला माहीत नाही पिल्ले कसे हँडल करायचे काय नाही. आता हे निसर्गानं तिला काही गोष्टी त्यांना डोक्यातलेलं असतं हे झार वगैरे खाणं. पण झार एखाद्या वेळेस नाही पचला त्याचा विष तयार होते. म्हणजे झार वगैरे साईडला करून घेतला कोमलनं, कारण की मला जवळ येऊ देण्यात गेली ती. पुन्हा दोघीने मिळून त्या पिल्ल्याला पुसून घेतलं, साईडला ठेवलं मस्त उभामध्ये. पुन्हा भारी वाटू लागलं की लय दिवसानं आपल्याकडे पिल्ले झाले ब्लॅक जर्मन शेपर्ड. मला लहानपणीपासूनची आवड म्हणजे लय जास्त म्हणजे जर्मन शेपर्ड, पण त्याच्यामधून ब्लॅक जर्मन शेपर्ड एकदम भारी वाटतंय. भारी वाटलं. ॲडजस्ट करते. पुन्हा पिल्ल्याला त्याला दूध पाजलं कोमलनं. बाकीचे पिल्ले होणार होत्यामुळे पिल्ले लगेच साईडला ठेवावं लागतात कारण की पहिले पिल्ले तुडवतात म्हणून. लगेच संध्याकाळी बघितलं तर 7 पिल्ले झाले. 2 झेड ब्लॅक पिल्ले आणि बाकीचे नॉर्मल पिल्ले. आता हे 1 महिन्यांमध्ये एकदम टाकाटाक एकदम भारी गुबगुबीत पिल्ले दिसतील. मी टाकत राहण्याचं काय पुढे कसं होईल काय नाही, पण चला भारी काहीतरी वेगळं. धन्यवाद. काय असलं नवजून तर कळवित राहील.